अस्सलाम वालेकुम रुखसार। वालेकुम सलाम चाचा। आइए आइए बैठिए। जो हुआ वो गलत हुआ, होने को कौन टाल सकता है? जीना तो पड़ेगा ही बेटा, लेकिन ऐसा हुआ क्या? मुझे मालूम है, जो दूसरों के लिए जान देता है जन्नत नसीब होती है। वो तो सही है चाचा, लेकिन एक औरत अकेली कैसे जी पाएगी? अकेले जीना बहुत मुश्किल है चाचा। चाचा मैं तो संभल लूंगी, लेकिन उस सुहासिनी का तुला है माझ्या घरात नाही गाडी करणे गाड्या पायाचे शक्ती में अरे चल मेरा बाहेर पडत ना आधी बाहेर पड। परत जर माझ्या दारात दिसलीस तर माझ्यासारखी कोण वाईट नाही, लक्षात ठेव। ललिता म्हणतात मला, ललिता। ऐसे करू नका, ऐसे माफ करा मला, ऐसे मला माफ करा, ऐसे मला असं करू नका। मी कुठं जाऊ आता? ऐसे मी कुठं जाऊ? मला कोण आहे? ऐसे तुमच्याशिवाय मला कोण आहे? अगं मसनात जा। ऐसे म्हणणार तुम्ही तर सांगा की। आपल्या घरात जाऊन वाढतोय हो माझ्या पोटात। अहो तुम्ही तर ऐका की। हो देवा, माझं सगळं तुझ्यावर विश्वास आहे। तूच मला रस्ता दाखव, मला कोणी नाही तुझ्याशिवाय। आगे क्या हुआ? क्या बोलूं चाचा मैं आपको। 10 साल तक सुहासिनी के पेट को औलाद नहीं थी। 10 साल के बाद ऊपर वाले ने उनकी झोली भर दी। फिर वो अंधा डोळे है ना वो। अमीश हे देवा, हे देवा।
स्वयंपाक काय तर करावंच लागेल. काय तुझा हा अवतार असा कसा काय झालाय? हा काय झालं? अगं बाई काय झालं ग? काय झालं ग? काय झालं? चार काय झालं? काय काय झालं सांग मला. मला सांग तरी असं कसं काय? कुठं चाललीस तू? कुठं भटकत होतीस तू? सांग मला. सांग असं कसं काय झालं? काय नाही माझं नशीबच फुटकं. माझं नशीब कुठं घेऊन जाईल तिकडे मी जायचं. काय बोलतेस तू? काय बोलतेस? आम्ही सांभाळ करतो. अगं अक्का, ज्या परमेश्वरानं तुझ्या नशिबी इतकं दुःख लिहिलंय तोच परमेश्वर पाठवल की कुणाला तरी तुझ्या मदतीला. दुनिया बहुत मतलबी है, यहाँ कोई किसी का नहीं होता. शैतान तो बहुत है इस दुनिया में, लेकिन फरिश्तों की भी कुछ कमी नहीं है. अरे काय बघायलायस? उचल की काढायला द्या. हे त्याचं तोंड दाब. एक काट आईच्या वळणावर गेले बघ. अरे कोण आई हो? चल हाट बाजूला. मैं कौन हूँ ये तो वक्त बताएगा, लेकिन पहले बच्चे को छोड़ दो. आपण कोण आहे ते दाखवा रे याला. ए चल चल. तलवार की धार से न गोलियों के बूछार से, बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से. तलवार की धार से वय. अरे मग आपली धार दाखवेला. तलवार कशाला? हे घे वार माझा. अरे काय बघ तुम्हाला घ्यायचं ना.
आई ग एकटा चौकाला भारी पडला रे, मारला आम्हाला आणि पोराला घेऊन गेला रे. पोराला पळवण्याचा प्लॅन फसला. इथनं पुढं आता फसायचं नाही. चला. ये सब बातों में गफूर की क्या गलती है? चाचा, सुहासिनी और ये इलेक्शन लड़ना चाहते थे और एक दिन त्यावेळी सुवासनीला सरपंच करायचं. म्हणतो तेच बरोबर आहे. गफूरबाई आला ते बोल ते बोल. अरे होय कुणीकडनं आला रे? तिकडनं खातीकडनं आला बघ. नमस्कार गावकरी मंडळीनो, काय चर्चा चालली? काय गफूरबाई आला म्हणून सांगालोय. त्यावेळेला निवडणूक लढायची पण आणि जिंकायची पण, सोडायची नाही. हार और जीत उस खुदा के हाथ में है. हम तो सब उसकी कठपुतली है. वो जैसे नचाता है वैसे हमको नाचना पड़ता है. हा, हे समज खरं आहे, पण तुमच्यामुळं ह्या गावाला नवीन चेहरा झाला. लोकांची आडी अडचणी दुःख तुम्ही सगळं समजून घेता. दुसरा कोणी वालीच नाही तुमच्यासाठी. त्या आमदार डोळ्याने ह्या राजकारणाची गटार गंगाच केली. राजकारण गटारगंगा नाही आहे, तर काही राजकारण्यांनी गटारगंगा केल्या. आणि आता हे चित्र आता आपल्याला बदलायचं आहे. आमचं पॅनेल बहुमताने निवडून द्या आणि सुहासिनीला सरपंच करा. मी तुम्हाला शब्द देतो की या गावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा गफूर गप्प बसणार नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही समधी तुमच्या पाठी आहे. चला येऊ. या. पेढ्याची जोडणी बिडणी आहे का नाही ग? काय बाई हाय की औंधा, काय होईल ते होईल. गुन्ह्याची करायचं काय असेल ते काय तर होऊ दे बाई. काय तर होऊ दे, तर होऊ दे. अगं मंजुळा, त्या ललिताची सून सुवासीन ती निवडणुकीला उभारा नाही आहे म्हणे. बरं होईल बाई. सुवासी जर शिकली तर सगळ्या बायका होऊन दुकाने बंद करूया. हायदूच म्हणताय सगळे जण मिळून दारूच बंद करूया. अगं गप्पू चालूच्या बायकोन बोलूनच घेत नाही. गावातील सगळी दुकानं बंद करायची, दारूचा अड्डा दुकानं आणि पक्षी आणायचे. अगं मंजुळे, त्या खेपेला सुवासनीच्या आणि गप्पूच्या पाठीशी राहायचं. काय बी होऊ दे. काय मंजुळे, रात्रीचा दिस करायला लागू दे. ह्या वेळेला पाठीशी उभा राहायचंच त्यांच्या. दुकानं बंद करायच लावायची. तुम्ही म्हणता थोडाने बरोबर आहे. आमदाराचं चमच्याला काय करायला? अगं ते चमच्यानं मग उल्हात नाही. वाऱ्याची मंजूर गाणी. अहो मी नाही मी
माझ्या मुळातच बसतो. अगं आवरा बेगी बेगी त्या सुवासनीकडे काय यायचं आहे. अगं बट्टी गपुदाची बायको आणि सुवासिनी निकडच यायला लागली आता. नमस्कार, काय चाललंय? आम्ही समजा आणि तुमच्या संदर्भात ये हुई ना बात. सच्चाई कभी भी अपनी चमक छोड़ जाती है. अहो तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ना अगदी योग्य आहे. या सुहासनीला सरपंच करून हे आदर्श गाव नावारूपाला आणूया आपण. तुमचा सगळ्यांचा विचार ऐकून मला जरा धीर आला. आता काय होईस नाही होऊन आता माघार नाही. सुवासनीचा एक कशाला डोळ्यात पाणी भरताय. मांदाळ सोचलंयस तुम्ही. घरच्यांनी अन्याय मांदाळ केलाय तुम्ही सोचल्याचा तुम्ही तर आम्हाला ठाव नाही होय. खूप सण केलंय मी. आता माझी सहनशीलता संपली. तुमचा आशीर्वाद या नवरा बायकोचा पाठिंबा त्या नवरा बायकोच्या जीवावर मी निवडणुकीच्या आखाड्यात होते. लय लय उपकार आहेत या नवरा बायकोचे माझ्या. सुहासनी ताई आपलं आपलं म्हणता आणि उपकाराची भाषा करता. अहो हा उपकार नाही कर्तव्य आहे. ना खून बहता है गीता का, ना खून निकलता है कुरान का. एक खून ना हिंदू का है ना मुसलमान का. एक खून की कदर करो मेरी प्यारी बहनों. एक खून तो है सिर्फ मेरे हिंदुस्तान का. जान जाए पर वचन न जाए ये वादा है रुखा और गफूर जी का. वाटतंय की मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केले तेव्हा तुमच्यासारखी मला जीवाभावाची माणसं भेटली. हे तर परमेश्वराच्या हातात आहे. जो माणूस दुसऱ्यासाठी झटतो ना तर त्याच्या पाठीशी परमेश्वरच असतो. आम्हाला उमेदवाराची यादी घेऊन जायची आहे. निघतो आम्ही तो तुम्ही विचार केला शेवटपर्यंत असाच आमच्याकडे. खाऊन खाऊन साल्यानो माजलाय काय. खाऊन खाऊन माजलाय का साल्यानो. एक काम तुम्हाला नीट होईना हराम खोरानो. पण साहेब तोंड बंद कर रगड्या. साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण गब्बूरला मारणं इतकं सोपं नाही आहे. अरे तो वाळ लागून गेलाय काय. मला आमदार डोळे म्हणतात ते माझ्या वाटेतून बाजूला व्हायला पाहिजे. पण साहेब त्या गब्बूरला मारून आम्हाला काय फायदा. अरे वेडे अरे तुम्ही वेडे. आपली राजकीय पोळी बाळगून घेण्यासाठी त्याला आपला काटा बाजूला काढायला पाहिजे. तुम्हाला एवढा आकला नाही. पण साहेब तो प्रकाश जो प्रकाश तो जो स्वतःच्या भावाला विष घालून मारायचा प्रयत्न करतोय. आपल्या वहिनीच्या वर वाळ करतोय तो प्रकाश माझं आमदारचं ऐकणार नाही असं तुला वाटते. बर साहेब आजच काटा काढतो गब्बूरचा. सोडत नाही आम्ही त्याला. अरे तुम्ही मुहूर्त शोधताय काय.
गफूर माझ्या वाटेतून जायला पाहिजे, ते कितीही पैसे लागू दे. पण साहेब असं ऐकलंय सुहासनी ग्रामपंचायत निवडणूक लढणार आहे. अरे गेली 35 वर्ष मी राजकारण करतोय. माझ्या भाषेला कुठलाही विरोधक टिकला नाही आणि ते सुहासिनीची जाडकी पत्ती. अरे चला लागा कामाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमदार डोळेचं कुठं नाव येता कामा नाही. ठीक आहे साहेब. चला रे, गब्बूरचा खेळ खलास. साहेब, या गावच्या राजकारणात जर आमदार डोळेला मातीत गाडाय झाला तर या गब्बूर शिवाय पर्याय नाही. होय, मी पण तोच विचार करतोय. अरे गब्बूरला निरोप दिला होता, पण अजून कसा आला नाही तो? साहेब, फोन आला होता त्याचा, निघालाय तो. बहुतेक गब्बूर आला वाटत. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. अरे ये गब्बूर, बस मी तुझीच वाट बघत होतो. अरे हनुमा, अरे होणाऱ्या भावी सरपंचाचं स्वागत करत नाही? अरे चा विसरलंच की. या गावच्या विकासाची कमान तुमच्याच हातात आहे. काळजी करू नका हनुमंतराव. अहो साहेबांच्या आशीर्वादाने, या गावकऱ्यांच्या पाठबळाने या गावाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आणि सुवासिनीला सरपंच केल्याशिवाय हा गफूर गप्प बसणार नाही. ही 12 उमेदवारांची यादी आहे आणि हे 12 उमेदवार असे निष्कलंक आहेत. यात एकाही उमेदवाराला कलंक लागलेला नाही आणि अशा लोकांची यादी करून मी तुमच्यापर्यंत आलोय. साहेब, या गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं स्वप्न या सुवासिनीनं पाहिलेलं आहे. घरच्यांचा विरोध डावलून स्वतःच्या हिमतीने या गावासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशानं ही सावित्री आता या राजकारणाच्या रणांगणात उतरलेली आहे. साहेब, गावकऱ्यांचा आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहेच, पण तुमचा आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीशी सदैव व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या गावच्या 12 उमेदवारांचे भवितव्य मी तुमच्या हवाले करतो. होय सुहासिनीताई, माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. अरे रामा, चहा पाण्याची व्यवस्था कर यांची. अरे गब्बूर, खरोखरच सुहासिनीताई खूप नशीबवान आहे. या वेळेला सुद्धा सरपंच पद सुद्धा महिलांसाठी राखीव झालेलं आहे. साहेब, सुहासिनी सरपंच झाली ना तर पहिलं काम आमचं एकच. या गावातील जुगार अड्डे, दारू अड्डे, मटके अड्डे जे बेकायदेशीर चालतात ना ते जाग्यावर आम्ही बंद करणार. वा, अरे गब्बूर, तुझ्यापेक्षा तुझी बायको तर सव्वाशेर निघाली. साहेब, ह्या नवरा बायकोच्या आशीर्वादामुळेच मी या गावच्या राजकारणी रणांगणात उतरले. साहेब, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतात असं म्हणतात. हे खरं आहे. माझ्या प्रत्येक, मग तो राजकीय प्रवास असू दे, सामाजिक प्रवास असू दे किंवा माझे वैवाहिक जीवन असू दे, माझ्या बायकोनं मला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि म्हणूनच आता मी ठरवलंय साहेब की या वेळेला या सुवासिनीला या गावची सरपंच करून या गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं जे स्वप्न आम्ही दोघं नवरा बायकोने गुराशी बाळगलंय ते सत्यात आणण्यासाठी आम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली
तरी आम्ही आता मागे असणार. ठीक आहे कपूर, लागा कामाला. अरे तुझा निर्णय ऐकण्यासाठी सगळा जनसमुदाय खाली गोळा झालाय. आले किती गेले किती, रंग गेले रंगराव गेले, संपले भरारा. या सुवासिनीचा आणि गपूरचा नाद केला नाही कोणी तर मग तो आमदार डोळे आणि त्याची चिल्ले पिल्ले कुठल्या झाडाचा पाला. शांतराम मतदारांनो, आम्ही तुमचेच आहोत. तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. तुमचा आशीर्वाद द्या. आम्ही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करू आणि या गावाचा चेहरा मोहरा बदलू आणि सुवासिनीला सरपंच करून तुमच्या सेवेसाठी सदैव हजर. रो मत रुखसार, आगे क्या हुआ? चाचा, रात दिन एक करके, खून पसीना एक करके कमाई हुई पूरी दौलत वो आमदार डोले हरामी कमीना और उसके चमचों ने आग लगा दी, हमें बर्बाद किया चाचा, बर्बाद किया. शिल्प्या, ए शिल्प्या, कुठं करबडला रे? ये इकडे. बोला दादा. शिल्प्या, आज माझं डोकं लई झाम झालंय रे. आज कपाडावर बाटली घेऊन ये जा. आत्ता होतो. दादा, कपाट कुठं आहे? अरे माझ्या बैठकीच्या खोलीत आहे कपाट. ते कपाट होय? होय होय. दादा, बैठक खोली कुठं आहे? अरे माझे हा घरातच आहे. घरातली खोली होय? दादा, घर कुठं आहे? अरे शुभकारीचा गेली 10 वर्ष तू माझ्याकडे कामाला आहेस, नोकरीला आहेस. तुला घर माहित नाही, खोली माहित नाही, तुला कबर माहित नाही. म्हणू का तुला जातोच काहीत ना. दादा, काय आणायचं म्हटलं हो? अरे ते डोकीची बळी, हे डोकीदुखी नको. आज तू बाटली घेऊन ये. एवढंच वय? मगापासून सांगायचं नाही वे. आत्ता होतो बघा. साहेब, ही घ्या बाटली. आता हाण माझ्या डोक्यात. गलास कुठं आहे? आईला गलाच विसरलं वाटतं. साहेब, हे घ्या गलास. अरे बाटली कुठं आहे? त्याच्या आईला बाटली आतच राहिली वाटतं. आणतो बघा बाटली. का बॅग करते. अरे लेका, पाय चेपतोय की नरड दाबतोय? चांगलं चेप की पाय चांगलं चेप. हो दादा. अहो दादा, तुमच्यासाठी मी जीव देईन. पाय चपायचं काय? पण दादा,
ह्या खेपेला मात्र निवडणुका जड जातील. अरे ज्या जड नाही ते निवडणुका कसल्या. गेल्या वेळेला बेरजेचं राजकारण करून आपण सत्ता मिळवली. गावकऱ्यांना विकासाचं आमिष दाखवायचं आणि पुन्हा सत्ता मिळवायची. कोण आहे रे? सगळ्या बस की. पण साहेब, त्या गपूरला मारल्यापासून त्या सुवासिनीच्या बाजूने सगळी सहानुभूतीची लाट आली आहे. लोकांना आमिष नको, विकास पाहिजे, विकास. शिरप्याले का राजकारण करायला लागले रे तुला. वॉर्डातून फॉर्म भरतो. काय दादा थट्टा करताय वे आमची. अरे दगड्या, आपण दिलेली आश्वासनं लोक थोड्या दिवसात विसरत्यात. अरे विकासाचं गाजर दाखवायचं आमदाराचं काम काय. आणि आपण गावात एक संस्था उभी करायची आणि मंत्री महोदयांना आणायचं. अरे पाहिजे तर मंत्र्याला आणूया, सोड. समद्यानी एक गोष्ट लक्षात ठेवा. आज राज्याला तिकडच्या सोसायटीला आग लागली पाहिजे. आग. काय सांगताय काय साहेब? होय, आज राज्याला आग लागलीच पाहिजे. आज राज्याला सोसायटीला आग लागल्यावर दिनकर आणि सुहासिनीच्या पायाखाली वाळू सरकणार आहे. हे दगड्या हे घे आणि फडकावून उडवून दे. साहेब, आज फडका उडालाच म्हणून समजा. बस रे, एवढी गाई का? काय रे दगड्या, काय म्हणते गावात निवडणुकीचं वारं काय म्हणते रे? काय म्हणणार साहेब, समज वार तुमच्या बाजूनच वाहते. म्हणजे काय? अहो साहेब, ह्यावेळी सुवासिनीचं डिपॉझिटच जप. ह्यावेळी पाणीपतच होणार. आत्तापासून कामाला लागा, प्रचाराला लागा आणि घराघरात जाऊन प्रचार करा. अहो, हे काय सांगायचं गोष्ट आहे. असा प्रचार करतो की नाही विरोधकांच्या हृदयात थडक 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 व्हायला पाहिजे. बर ते राहून दे साहेब, एक पॅक घेऊ. पॅक घे घे, लवकर कामाला लागा. ठीक आहे साहेब, तुम्ही काहीच काळजी करू नका. बघा तुम्ही आम्ही काय काय करतो ते. पण दादा, त्या प्रकाशचा फोन आला होता. अरे शुक्कारी द्या, ते तू आत्ता मला सांगतोस. लाव द्या प्रकाशला फोन. दादा, हे घ्या, रिंग वाजतंय बघा. काय लई दिवसात तुला माझी आठवण झाली. नमस्कार आमदार साहेब. अहो, गावात निवडणुकीची हवा पसरायला लागली आणि तुम्ही अजून गप्पच. अरे गप राहतोय ते आमदार डोळे कसला. आमचे प्रयत्न चालूच आहे आणि तू आहेस की माझ्या मदतीला. मी आता फोन ठेवतोय, तू येऊन भेट मला. अरे दगड्या, आता मागे वळून बघायचं नाही. ठीक आहे साहेब, शब्द दिले ना तुम्हाला. काळजी कशाला करताय साहेब? ते बघतो आम्ही काय करायचं ते. चला रे पुन्हा. जनतेचा जीव मोठा झाला सा आणि जनतेला डबड्यात घालता का? तू तुझं काम करा जाऊन. मला राजकारण शिकू नको.
इतना कुछ करने के बाद भी चाचा उनके कलेजे को ठंडक नहीं पहुंची। उन्होंने मेरे शोहर को मार डाला। चुप हो जा बेटा, चुप हो जा। ये कैसे हुआ? अरे सर, एक कप चाय बनाना, तब तक मैं 2 रकात शुक्रवार की नमाज अदा करता हूँ। गब्बूरबाई, तुझी ही आयुष्यातली शेवटची नमाज आहे. अरे जब जिसके पीछे ऊपर वाला होता है, हर्ष वाला, तब ये फर्श वाले मेरा क्या बिगाड़ेंगे? पांड्या कुठं आले का? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद
इधर ही थे, किधर चले गए क्या पता। अभी तो नमाज अदा कर रहे थे। इनका तो काम ही ऐसा रहता है। अजी सुनते हो? अजी सुनते हो? कहाँ चले गए? चाय लाने के लिए कहते हैं। या अल्लाह! क्या हुआ? नहीं, कहाँ गए ये? या अल्लाह! नहीं, नहीं, अरे रगड्याला चकवा देणं इतकं सोपं नाही. तू साल्या आता सपलास. या मेरे खुदा, मुझे माफ कर दे और सुहासिनी और उसके बच्चे को खुश रखना. मैं गुनहगार हूँ. काका काय झालं काका? काका 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 काय झालं काका? काका मला सांगा काय झालं? आलास तू? काका काका कोण केलं काय? काका काका मला सांगा. काका 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 बोला. काका बोला. काका बोला. मी तुम्हाला काय होऊ देणार नाही. काका बोला. प्रकाशच्या लोकांनी काका 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 बोला. काका काका या पवित्र रक्ताची शपथ, जे कोणी तुम्हाला मारले त्यांना मी जीवन सोडणार नाही. आजपासून माझा हा निश्चय आहे काका. माझा निश्चय आहे. माझा निश्चय आहे. चाचा आपल्याला काय सोडून निघून गेले. प्रतीक चलो चलो. बात नहीं मानेगा चाची की? आजा. बोल रही हो ना? अरे चाची बुला रही है. हाँ जा चाची के पास जाओ. अरे नहीं रोते. क्या हुआ? हो चाचा के पास जाएगा? जा. शायद उसको माँ की याद आ रही है उसको.
10 साल से उसे लड़का हुआ है और जब से हुआ है ना वो अपने माँ के पास था, वो तेरे पास ज्यादा रहता है। हाँ? तुझे अपनी माँ मानता है ना, वो बहुत प्यारा बच्चा है, मेरे बगैर रहता ही नहीं है बिल्कुल। प्रतीक, चलो 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 प्रतीक बेटा, तेरा घोड़ा तैयार है। चलो चलो बोलो, चल मेरे घोड़े टुक 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 टुक। बोल दे बेटा, टुक टुक टुक। रोना नहीं प्रतीक, घोड़ा घोड़ा घोड़ा। चलो चलो चाचा, चाचा उठा ना चाचा, चाचा, चाचा उठा चाचा। चाचा, मेरे शोहर तो कपल में लिपट गए और ये हरामी साले औरतें नचा के जश्न मना रहे थे चाचा, जश्न मना। फिर वो बच्चे का क्या हुआ? वो बच्चा नहीं है, वो तो फरिश्ता है, फरिश्ता। उसके आने से सुहासिनी की जिंदगी पूरी बदल गई चाचा, पूरी बदल गई। रागड्या बोल की रे. अरे काय वाळी पार्टी दिल्याची, काय मर्दा काय आहे का नाही, फटाकडे बिटाकडे काय आहे का नाही. साहेब असताना कशाला घाबरायचं रे. काय का नाही जुळणे जुळणे. मुजरा सरकार
गफूरला मारून आनंद झाला नाही एवढा या फट्टाकडीनं मला आनंद केला. या फटाकडीचा बार अजून बघितलाय कुठं तू? चला चल मजा आला. मजा येणारच. मजा आला. तुमच्या पुढ्यात कुठे मी हॅलो हॅलो हा हॅलो प्रतीकदा कोण? हॅलो हॅलो हा कोण? अहो तुमच्या गपूर चाचांनी ज्यांनी मारण्यात की नाही गपूर चाचाला ते गंध चुलीच्या हॉटेलमध्ये जेवायला येणार आहेत. काय काय? हॅलो हॅलो कोण? आई आलो का मी? एवढं मोठं हॉटेल तुझा नाद करायचा नाही नाद. लय भारी इथं जेवायला दारू अलाउड नाही कुणाची माणसं ते म्हणाव त्याला जेवण हे काय मटन मटका स्पेशल आहे, चिकन मटका स्पेशल आहे आपल्याकडे, अंडा ग्रेव्ही व्हेज मध्ये आहे
टेस्ट काय ते पाठवा. राहुल तेवढी ऑर्डर घ्या का त्यांची. त्या गप्पूरचा काटा काढल्या आपण काय खायला ते खावा. चला येते की नाही बेटा. बेटा मागो मागो. रोटी तांगडी कोंबडी बाई आखंड. अरे जरा घे किल्ला का काय लाजालाय. अरे घे रगड्या सांग बाबा. रुपया वड घे रे वड. जेवण येते भुकाला झुरका मारतो रे. झुरका मारणार भुका लागल्या जेवण कधी येणार. गरम गरम पाहिलं आपल्याला. गरम काळीपिठे रुपया पुन्हा काळीपिठे शेड तू वाढणार आणि काळीपिठे आम्ही काळीपिठी काय पाहिजे. लायटर गफूर काकांच्या रक्ताची शपथ आणि माझ्या आईच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात शपथ. आज तुला जीवन सोडणार नाही. गफूर काकाला जिथं पाठवलंय तुला तिथंच पाठवतो. काय खरं नाही. मी नाही हो, मी नाही हो, नाही नाही मी नाही.
ये लड़का इतना होनहार हो गया? चाचा, उसने तो अभी ठान ली है, उसने तो अभी निश्चय किया है, निश्चय। अपने माँ के आंसुओं का बदला, उसके गफूर चाचा के खून का बदला, वो चुन चुन के एक एक को मारेगा, वो एक एक को मारेगा, वो किसी को नहीं छोड़ेगा, सभा बर्बाद कर देगा वो।